नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजकाल 28 आणि 35 वयांच्या मुला मुलींची एकच तक्रार असते, ताई सगळं चांगलं आहे, जॉब आहे, पगार आहे, तरी लग्न का जमत नाही. घरचे टेन्शनमध्ये आहेत, आपण टेन्शनमध्ये असतो. स्थळ आले की काहीतरी कारणाने मोडते. पत्रिका दाखवली तर गुरुजी सांगतात मंगल दोष आहे, शनीची साडेसती आहे, असे काही ना काही कारणं ही निघत असतात. पण मैत्रिणींनो, घाबरू नका आणि काळजीही करू नका. मी तुम्हाला एकदम साधा सोपापर्यंत अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. फक्त आपल्याला हळद आणि कुंकू बस एवढंच साहित्य लागणार आहे. काही खर्च करायचा नाही आणि कुठेही जायचं नाही. आपल्याला हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. कारण मागच्या वेळेसच माझी एक मैत्रीण होती, तर तिच्या मुलीचं वय 32 वर्ष होतं आणि मी तिला हा उपाय सांगितला आणि तो तिने केला. त्याच्यानंतर तिने मला 7 दिवसामध्येच फोन केला का ताई, तुझं उपाय सांगितलास तर मी 11व्या दिवशी 11 दिवस हा उपाय केला आणि 12व्या दिवशी माझ्या मुलीचं लग्न ठरलं. म्हणजे एकदम साधा सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावी आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम गण गणपताय नमः अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नाचे भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. जवळजवळ 115 व्हिडिओ हे लग्नाचे आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. तशा मला कमेंट आलेल्या आहेत. कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत आणि यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न हे ठरलेलं आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, आजकाल प्रत्येक कुटुंबात अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत की मुलींच्या लग्नात अनेक अडचणी येत असतात. लग्न ठरत नाही किंवा ठरलेली नाती अचानक तुटतात. योग्य जोडीदार मिळत नाही किंवा इच्छित स्थळ मिळत नाही. आई वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य खूप तणावामध्ये असतात. मुलींचे लग्नाचे वय निघून जाते आणि मुलांचं लग्न ठरत नाही. तर मंडळी, हे सर्व का होत असतं? कारण मुलांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे निर्माण झालेले आहेत. जसं की मंगल दोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसती असेल, कालसर्प दोष असेल, तर यामुळे लग्नाला विलंब होत असतो किंवा लग्न ठरलेलं असेल ते देखील मोडत असतं. तर आपण आज जो उपाय पाहणार आहोत हा उपाय एकदम साधा सोपा आहे. काही याला खर्च नाही आणि कुठेही आपल्याला जायचं नाही. घरीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला तर बघा, 11व्या दिवशीच मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल आणि मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर बघा, आपल्याला फक्त हळद आणि कुंकू लागणार आहे, बस एवढंच साहित्य. तर बघा, मी तुम्हाला थोडक्यात हळदीचं आणि कुंकवाचं महत्त्व देखील तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, लग्नाचा कारक गुरु आहे. पत्रिकेत गुरु खराब असेल तर लग्न लांबतं आणि पिवळी हळद वाहिली की गुरु मजबूत होतो. लग्नाचे योग हे लवकर येत असतात. तसेच बघा, कुंकू, तर कुंकू लाल रंगाचा आहे म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ हा मंगळसूत्र, सौभाग्य. मुलीच्या मंगलात दोष असेल तर मंगळ लागतो. लाल कुंकू वाहिलं की मंगळ शांत होतो आणि लग्नातील अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होत असतात. म्हणजे हळद आणि कुंकू शिवपार्वतीचा आशीर्वाद असतो. हळद म्हणजे भगवान शंकर आणि कुंकू म्हणजे माता पार्वती. दोघे एकत्र वाहिले की लग्नाला शिवपार्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि संसार सुखाचा होतो आणि शिवपार्वतीसारखा जोडा त्यांचा होतो. तसेच गणपती बाप्पांचं नावच मंगलमूर्ती आहे. म्हणजे मंगल कार्य म्हणजेच लग्न करणारा देव. म्हणून संकष्टीला बाप्पाला हळद कुंकू वाहिलं की तो लग्नातील सगळी विघ्न, पत्रिकेतले दोष, नजर दोष, कालसर्प दोष, मंगल दोष किंवा स्थळ न येणे एका झटक्यात तो दूर करत असतो. तर पहा मंडळी, मी तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थित सांगणार आहे. म्हणजे बऱ्याच ताईंची मला कमेंट वगैरे येत असतात की ताई, हा उपाय आम्ही स्वतः करू शकतो का? कारण मुलं घरी राहत नाहीत, मुलं बाहेर राहत असतात. तर मग हा उपाय आम्ही कशा पद्धतीने करायचा आहे? तर भरपूर मैत्रिणींचं असं मला कमेंट वगैरे येत असतात. तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला सांगते की अगोदर मुलांनी हा उपाय कसा करायचा आणि मग जर मुलं करत नसतील तर मग आई वडिलांनी हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे.
तर मंडळी 3 जूनला म्हणजेच बुधवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. कारण संकष्टी म्हणजे संकटे दूर करणारी असते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण करणार आहेत. आणि बुधवारी आलेले आहे त्यामध्ये अधिक मास देखील आहे. तर या संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून आपण आपल्या मुलांच्या लग्नातील जे अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. त्यांना ज्या वस्तू आवडणाऱ्या आहेत तर त्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. तर बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर मुलं हा उपाय करत असतील म्हणजे मुलगा किंवा मुलगी, तर त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यावेळेस आंघोळ करायच्या वेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि थोडंसं जे अत्तर असतं तर त्याचे 2-3 थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. ज्यामुळे बघा, जर हळद टाकली तर आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग होत असतो. आणि म्हणून मुलांनी आणि मुलींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं अत्तर आहे तर ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर तुम्ही पिवळे कपडे घालू शकता किंवा पांढरे कपडे असतील तर ते तुम्हाला घालायचे आहेत. कारण पिवळा कलर जेवढा तुम्ही जास्त त्याचा उपयोग कराल तेवढा तुमचा गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होणार आहे. तसेच तुम्हाला मी नेहमी सांगत असते की तुम्ही चिमूटभर हळद घ्या, तिच्यामध्ये थोडंसं अत्तर टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे. म्हणजे यामुळे तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रह हे दोन्ही ग्रह तुमचे स्ट्रॉंग होणार आहेत. कारण बघा, लग्नात हे दोन्ही ग्रह स्ट्रॉंग असणे जितकेच महत्त्वाचे आहे. कारण लग्नामध्ये जे विघ्न येतात, अडथळे येतात, तर गुरुग्रह आणि शुक्रग्रह कमजोर असल्यामुळे हे सर्व होत असतात. तसेच बघा, तुम्ही हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हळदीचा टिळा तुमच्या नाभीला लावायचा आहे, तुमच्या कंठाला लावायचा आहे, तुमच्या कपाळाला लावायचं आहे. तसेच तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे आणि मग तिथे बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. गणपती बाप्पा आहेत तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, तर तुम्हाला प्रथम गणपती बाप्पांना तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे. दुधाने करू शकता, पंचामृताने करू शकता, अभिषेक करून घ्यायचा आहे. तसेच आपले देवघरामध्ये जे देवी देवता आहेत तर त्यांचं देखील तुम्ही विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची. आपली कुलदेवी असेल, कुलस्वामिनी असेल तर तिची देखील तुम्ही पूजा वगैरे करायची आहे. तसेच बघा, मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत, जसं की तुम्ही दुर्वा असेल तर दुर्वाची एखादी जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. जास्वंदीचं फूल आहे ते अर्पण करा. शमीपत्र आहे तर ते देखील अर्पण करा. म्हणजे गणपती बाप्पांना ज्या वस्तू जास्त प्रिय आहेत तर त्या तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहेत. हे सर्व अर्पण करता वेळेस तुम्हाला ओम गण गणपताय नमः हा मंत्र देखील तुम्हाला बोलायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जी तुम्ही हळद आणि कुंकू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि मग गणपती बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे. आणि तिथे तर बघा, ते हळद आणि कुंकू तुम्हाला एकत्र करायचं आहे. म्हणजे एखाद्या तुम्ही स्टीलची वाटी वगैरे घ्यायची आहे, तिच्यामध्ये हळद कुंकू एकत्र तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. बसायला एखादं आसन घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला 5 वेळा ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि मग तुम्हाला 1 वेळा मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर मुलीने किंवा मुलाने ते हळद कुंकू आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. म्हणजे चिमूटभर हळद कुंकू आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि तो मंत्र बोलायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती तुम्हाला बोलायचं आहे की हे गणपती बाप्पा, माझं लग्नात जे काही विघ्न येतात, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी, समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत, कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते दूर कर आणि माझं लग्न हे लवकरात लवकर ठरवू दे आणि मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळू दे. बाप्पा, माझ्या लग्नातील सगळी विघ्न दूर कर, चांगलं स्थळ लवकर पाठव असं मुलाने किंवा मुलीने बोलायचं आहे आणि हात जोडायचा आहे. आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला जे उरलेलं हळद कुंकू आहे तर ते तुम्हाला एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधायचं आहे. आणि मुलाने किंवा मुलीने ती पुडी आहे तर ती तुमच्या उशीखाली ठेवायची आहे. म्हणजे 11 दिवस तुम्हाला ही हळद कुंकवाची पुडी तुमच्या उशीखाली ठेवायची आहे. रोज रात्री झोपताना तुम्हाला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे. आणि मग 12व्या दिवशी ते हळद कुंकू आहे तर ते तुम्ही कोणत्याही झाडाखाली ठेवून द्यायचं आहे किंवा केळीच्या झाडाखाली देखील तुम्ही ठेवू शकता. म्हणजे कोणतंही झाड असू द्या तिथे तुम्ही ठेवून द्यायचं आहे.
तसेच बघा, ह्या 11 दिवसामध्ये मुलीने किंवा मुलाने कांदा लसूण खायचं नाही. 11 दिवस तुम्हाला हा नियम पाळायचा आहे. तसे तुम्हाला राग करायचा नाही, कोणावरतीही राग करायचा नाही. एकदम शांत चित्तेने तुम्हाला मन तुमचं एकदम शांत ठेवायचं आहे. तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत. बाप्पा लवकरच तुमचं काम करेल. फक्त गणपती बाप्पांवर तुम्ही विश्वास ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासानेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, 11 दिवस झाल्यानंतर 12व्या दिवशी तुम्हाला चांगलं स्थळ येईल आणि तुमचं लग्न देखील ठरलेलं असेल. तसेच बघा, आता आपण दुसरा पॉईंट लक्षात घेऊया की जर बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की आमची मुलं घरी नाहीत, म्हणजे नोकरीमुळे बाहेर राहतात किंवा व्यवसाय निमित्ताने बाहेर राहत असतात, त्यांना वेळ नसतो, तर अशा आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर बघा, आई वडिलांनी देखील काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि पिवळे किंवा पांढरे कपडे तुम्ही घालायचे आहेत. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये काय करायचं आहे, दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल, त्याला तुम्ही अभिषेक करू शकता. आणि मग तुमच्या काय करायचं आहे, तुम्हाला एक तुमच्या मुलाचा पासपोर्ट साईजचा फोटो घ्यायचा आहे. तो फोटो देखील तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. आणि एक स्टीलची वाटी घ्या किंवा चांदीची असेल तरी चालेल, तुमच्याकडे जी असेल अवेलेबल ती तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये हळद कुंकू एकत्र करायचं आहे आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा की तुमच्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता, एक लाल फूल ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे की हे गणपती बाप्पा, मी माझ्या मुलगा किंवा मुलाचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. माझ्या मुलासाठी, त्याच्या लग्नासाठी मी हा उपाय करत आहे. ज्या लग्नातील सगळे विघ्न आहेत, संकट आहेत, तर ते दूर होऊन त्याचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला जे पाणी आहे तर ते तुम्हाला ताम्हाणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडापाशी ओतून द्यायचं आहे. आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांना ज्या ज्या वस्तू असेल तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या. जास्वंदीचं फूल असेल, शमीपत्र असेल, दुर्वा असेल, ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला 5 वेळा ओम गणगणपताय नमः, ओम गणगणपताय नमः असं तुम्हाला 5 वेळा बोलायचं आहे. आणि 1 वेळा तुम्हाला मंगलमूर्ती मोरया असं तुम्हाला 1 वेळा बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे हळद कुंकू आहे तर ते मुलाच्या फोटोला थोडंसं लावायचं आहे आणि गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आहे. म्हणजे चिमूटभर तुम्हाला गणपती बाप्पांना ते हळद कुंकू अर्पण करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे की बाप्पा, माझ्या लेकरांसाठी मुलाचं तुम्ही नाव घ्यायचं आहे, काय असेल, सुशील असेल किंवा अजून काही सुजित असेल, त्याचं नाव घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे की माझ्या मुलाचं लग्न लवकरात लवकर होऊ द्या. मी जो हा उपाय करत आहे तर या उपायामुळे माझ्या मुलाच्या कुंडलीत जे काही अडथळे आहेत, जे काही संकट आहेत किंवा मंगल दोष आहे, राहू केतू शनीची काही समस्या असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलाचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे असं तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला जे उरलेलं कुंकू आहे तर ते तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये त्याची पुडी करायची आहे आणि ती पुडी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. समजा मुलं नसतील मग तुम्हाला ती पुडी देवघरामध्येच 11 दिवस तशीच ठेवायची आहे. आणि जर मुलं असेल तर मुलांच्या उशीखाली हे तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे 11 दिवस तुम्हाला हे अशीच पुडी ठेवायची आहे. आणि 12 दिवस झाल्यानंतर तुम्हाला ते एखाद्या झाडापाशी नेऊन थोडीशी माती खणायची आहे आणि त्याच्यामध्ये ती दाबून टाकायची आहे. किंवा केळीचं झाड असेल, कोणतंही झाड असेल त्याच्यामध्येही ठेवायची आहे. बघा, 11 दिवस हा उपाय केल्यानंतर 12व्या दिवशी मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. फक्त पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि मग रोज रात्री आई वडिलांनी गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला बघा, 11 दिवस तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. वाद भांडण टाळायचे. मनात फक्त मुलांचं चांगलं हे करायचं, विचार चांगलं करायचं आहे की माझ्या मुलांचं लग्न ठरलेलं आहे, मुलांवरती कोणतेही संकट नाही, अडचणी नाहीत असं तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने बोलायचं आहे. तर मंडळी, पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय जरूर तुम्ही करा.